उमरी तालुक्यातील मौजे निमटेक येथील शेतमजूर हे शेतात रासणी करताना शेतात असलेल्या विद्युत खांबाच्या तणावाला स्पर्श झाल्यानं शेतमजुरासह बैलाचाही जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना निमटेक येथे दिनांक 2 जुलै रोजी सकाळी 10 वाजता घडली आहे। या घटनेमुळे निमटेकसह परिसरात महावितरण कंपनी विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। निमटेक येथील शेतकरी असलेला शेख असलम जलाल साहब वय वर्ष 22 राहणार निमटेक तालुका उमरी जिल्हा नांदेड हा लक्ष्मण विठ्ठल चंदापुरे यांच्या शेतात मजुरीनं पेरणी करत होता। काम करत असताना शेतातील विद्युत खांबातील तणावात विद्युत प्रवाह उतरल्यानं रासणी करत असलेल्या शेखला तारेचा जोरदार धक्का बसला आणि हा विद्युत झटका इतका जोरदार होता की त्याचा आणि त्याच्या बैलाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिक धावून आले। महावितरण कंपनी आणि बेजबाबदार अधिकारी तसंच कर्मचारी यांच्या विरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह हलवू देणार नाही असा पवित्रा नागरिकांनी घेतला। या ठिकाणी उमरी पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुट्टे, तालुका कृषी अधिकारी शिवाजी मिरासे, महावितरणाचे शाखा अभियंता जगदाळे, तलाठी पोलीस पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन योग्य न्याय देण्याचं आश्वासन दिल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी उमरी ग्रामीण रुग्णालयात आणून शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलं। पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कुमार पुपुलवाड, बीट अंमलदार सुनील कानगुलवाड आणि सिजने हे पुढील तपास करतायत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट फारुख बेग, उमरी, नांदेड।